हॅलो, पॉवर सिस्टीम बाय CL वाधवा या सिरीजचा आपला हा थर्ड क्लास आहे. मग या क्लासमध्ये आपण अगं या ठिकाणी इम्पॉर्टंट MCQचं डिस्कशन करूया. या ठिकाणी MCQ आहे 22 नंबरचा. फॉर अ लॉंग ट्रान्समिशन लाईन for a particular receiving end voltage, when the sending end voltage is calculated, it is a more than the actual value when calculated by. म्हणजे आपल्याकडे काय आहे तर एक ट्रान्समिशन लाईन आहे. त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये काय केलंय तर जे काय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे का ते रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आपण काय केलं पहिल्यांदा या ठिकाणी एक पर्टिक्युलर फिक्स ठेवलेलं आहे. आणि आपण काय करतो नंतर तर सेंडिंग एंडचं व्होल्टेज या ठिकाणी काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. आणि सेंडिंग एंडचं व्होल्टेज कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला असं समजतंय की जे ठिकाणी ऍक्च्युअलचं सेंडिंग एंडचं व्होल्टेज होतं का त्या ऍक्च्युअल व्होल्टेज पेक्षा सेंडिंग एंडचं व्होल्टेज काय ते आपल्याकडे जास्त येतंय. मग हे कधी जास्त पॉसिबल आहे तर ज्यावेळेस आपण हे जे काय व्होल्टेज कॅल्क्युलेशन केले का ते व्होल्टेज जर आपण नॉमिनल पाय या मेथडने केला असेल तर आपल्याकडे काय भेटेल तर सेंडिंग एंडला व्होल्टेज हे काय भेटेल त्याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा काय भेटेल तर जास्त भेटेल. ही गोष्ट या ठिकाणी काय आहे तर महत्त्वाची आहे. नेक्स्ट MCQ आहे 23 नंबरचा. द पर युनिट इम्पिडन्स व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटर करस्पॉन्डिंग टू द बेस व्हॅल्यू ऑफ 13.2 kVA and 30 MVA is a 0.2 per unit. The per unit value for the base value of 13.8 kVA and the 50 MVA will be. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारले तर पर युनिट व्हॅल्यू विचारलेले आहे आणि त्या केसमध्ये काय केलं तर बेस या ठिकाणी चेंज केलेला आहे. म्हणजे आपण जे चेंज ऑफ बेस मेथड पाहतो का त्या चेंज ऑफ बेस मेथड मधून आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करायला पाहिजे. पहिली गोष्ट तर जे काय आपल्याकडे पर युनिट क्वांटिटी असते का ते पर युनिट क्वांटिटी म्हणजे बेसिकली काय असते तर ऍक्च्युअल व्हॅल्यू डिवाइड बाय काय असते तर या ठिकाणी बेस व्हॅल्यू असते. मग ह्या दोघांचं युनिट काय असतं तर आपल्याकडे सेम असतं. म्हणजे वरची जर आपल्याकडे ओहम मध्ये असेल तर या ठिकाणी बेस व्हॅल्यू सुद्धा आपण कशामध्ये घेणार तर ओहम मध्ये घेणार. म्हणजे पर युनिट जी काय क्वांटिटी आहे का ती क्वांटिटी काय असते तर युनिटलेस क्वांटिटी असते. हा काय तर आपला पहिल्यांदा पॉइंट आहे. त्यानंतर आपण पाहतो जो काय ठिकाणी बेस व्हॅल्यू असते का त्या बेस व्हॅल्यूला आपण रिप्रेझेंट करतो काय तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बेस इम्पिडन्स असेल आपण घेतो काय तर V बेस म्हणजे व्होल्टेजची बेस व्हॅल्यू डिवाइडेड बाय काय तर करंटची या ठिकाणी बेस व्हॅल्यू. जर या ठिकाणी आपण S बेस इज इक्वल टू V बेस इंटू I बेस केलं आणि त्या ठिकाणी जर या ठिकाणी I ची व्हॅल्यू ठेवली असेल का तर आपल्याकडे जे काय Z बेस आहे का तो Z बेस बेसिकली भेटतो काय तर KV चा स्क्वेअर म्हणजे किलो व्होल्ट मधल्या व्होल्टेजचा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय असेल आपल्याकडे तर MVA म्हणजे काय आपण करतो तर या ठिकाणी ऍपरंट पॉवरची रेटिंग असेल. म्हणजे हा काय झाला आपल्याकडे तर Z बेस झाला. त्यानंतर आपण पर युनिट व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करतो कसं तर आपल्याकडे एखादी पर युनिट व्हॅल्यू काढायची आहे आणि दिलेली क्वांटिटी कशामध्ये तर ओहम मध्ये आहे. म्हणजे आपण Z इन ओहम पासून Z इन पर युनिट मध्ये जाऊ शकतो कसं तर Z इन पर युनिट इज इक्वल टू Z इन ओहम मल्टिप्लाय बाय काय असेल तर या ठिकाणी असेल आपल्याकडे MVA ची व्हॅल्यू जी की त्याला आपण काय करूया तर ऍज अ बेस व्हॅल्यू घेऊया डिवाइडेड बाय काय आपण करूया तर KV चा होल स्क्वेअर. अगेन ही काय तर आपल्याकडे एक बेस व्हॅल्यू असेल. म्हणजे जर आपल्याकडे एखादी क्वांटिटी ह्या ओहम मध्ये दिली असेल आणि इथून आपल्याकडे कशामध्ये जायचं तर पर युनिट मध्ये जायचं आपण काय करतो तर या फॉर्म्युल्याच्या ठिकाणी वापर करतो. त्याच नंतर जर आपल्याकडे एखादी क्वांटिटी सपोज या ठिकाणी काय दिले तर पर युनिट मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला जायचंय कुठं तर Z इन ओहम मध्ये जायचं तर त्या केस मध्ये काय असेल आपल्याकडे तर सिंपल Z इन ओहम इज इक्वल टू Z पर युनिट मल्टिप्लाय बाय काय असेल आपल्याकडे तर KV चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय काय तर ठिकाणची MVA म्हणजे काय तर ऍपरंट पॉवरची रेटिंग आहे. याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो तर यस असं म्हणतो. म्हणजे याही ठिकाणी आपल्याला हे कन्क्लुजन किंवा हा रिझल्ट या ठिकाणी आपल्याकडे माहिती पाहिजे. आता आपल्याला चेंज ऑफ बेस थेरम वापरायचा आहे. म्हणजे काय करायचं तर आपण या ठिकाणी पर युनिट व्हॅल्यू एक दिलेला आहे. आता ऍक्च्युअल व्हॅल्यू दिले का तर नाही आपल्याला एक पर युनिट व्हॅल्यू दिलेला आहे आणि आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये काय करायचं आहे तर दुसरे जे पर युनिट व्हॅल्यू काढायचे ज्यावेळेस आपल्याकडे बेस काय केलाय तर चेंज केलाय. या फॉर्म्युला आपल्याला काय समजतं तर जो काय Z पर युनिट आहे का हा काय तर डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे कोणाला तर त्याच्या MVA बेसला हा प्रोपोर्शनल आहे आणि हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला तर त्याच्या जो काय आपल्याकडे KV चा बेस आहे का त्याला काय तर हा KV च्या बेसच्या होल स्क्वेअरला हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याचा आधार घेऊन आपण काय करतो फॉर्म्युला घेतो आणि हा फॉर्म्युला म्हणजे काय असतो तर Z पर युनिट न्यू इज इक्वल टू Z पर युनिट ओल्ड इंटू या ठिकाणी S न्यू म्हणजे काय तर MVA ची न्यू व्हॅल्यू डिवाइडेड बाय या ठिकाणी S ओल्ड म्हणजे काय तर MVA ची ओल्ड व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय KV च रिलेशनच्या सोबत काय तर इनव्हर्स आहे म्हणून या ठिकाणी काय करतो हा KV ओल्ड डिवाइडेड बाय काय तर KV न्यू दोघांचा काय करतो मी तर एकदा स्क्वेअर घेतो म्हणजे हा काय तर होल स्क्वेअर असेल किंवा तुम्ही या KV ओल्डचा स्क्वेअर डिवाइडेड बाय KV न्यूचा स्क्वेअर केला तर चालेल का तर चालेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे काय दिला तर हा चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी आपल्याकडे ओल्ड व्हॅल्यू दिला असेल या ठिकाणी ही S ची ओल्ड व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी आपल्याकडे KV ची ओल्ड व्हॅल्यू दिलेला आहे.
जर या ठिकाणी आपण सर्व ओल्ड व्हॅल्यू ठेवल्या आणि नंतर त्यामध्ये दिलेला काय तर या न्यू व्हॅल्यू आहे, तर जर या न्यू व्हॅल्यू ठेवला तर आपल्याकडे काय भेटेल तर हा झेड पर युनिट न्यू भेटेल. मग या ठिकाणी आपल्याकडे ओल्ड व्हॅल्यू मध्ये हा काय आहे तर आपल्याकडे झेड पर युनिट काय आहे तर ओल्ड आहे. या ठिकाणची ही काय आहे तर आपल्याकडे असणारी जो काय केव्ही आहे त्या केव्ही ची न्यू व्हॅल्यू आहे, म्हणजे या व्हॅल्यूला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी असणारी एमव्हीए ची काय आहे तर न्यू व्हॅल्यू आहे आणि या ठिकाणी एमव्हीए ची ओल्ड व्हॅल्यू कुठे आहे तर हा या ठिकाणचा आहे आपल्याकडे यस ओल्ड आणि हा या ठिकाणी आपल्याकडे आहे काय तर केव्हीचा ओल्ड. जर आपण या सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवल्या असतील तर आपल्याकडे आन्सर भेटेल. मग जर आपण या व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायला गेलो तर आता या ठिकाणी मी काय करतोय बघा तर याची व्हॅल्यू ठेवतोय. या ठिकाणी न्यू व्हॅल्यू काय आहे तर एमव्हीए ची 50 आहे आणि ओल्ड काय या ठिकाणी एमव्हीए ची व्हॅल्यू तर 30 आहे. म्हणजे जर या ठिकाणी मी झेड पर युनिट न्यू कॅल्क्युलेट करायला गेलो तर झेड पर युनिट न्यू इज इक्वल टू झेड पर युनिट ओल्ड ची व्हॅल्यू किती आहे तर 0.2 पर युनिट इंटू एमव्हीए न्यू ची व्हॅल्यू किती आहे तर 50 डिवाइडेड बाय ओल्ड वाला किती आहे तर 30 मल्टिप्लाय बाय केव्ही ची ओल्ड व्हॅल्यू किती आहे तर 13.2 आहे. म्हणजे या ठिकाणी 13.2 डिवाइडेड बाय न्यू व्हॅल्यू किती आहे तर आपल्याकडे असणारी 13.8 आहे. याचा काय असेल आपल्याकडे तर होल स्क्वेअर असेल. जर आपण या सर्वांना या ठिकाणी सॉल्व्ह केलं असेल कॅल्क्युलेशन जर आपण परफॉर्म केला असेल का तर आपल्याकडे आन्सर कोणतं येईल तर आन्सर आपल्याकडे येईल 0.306 पर युनिट. हे काय येत आहे तर आपल्याकडे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर येत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर असेल या क्वेश्चनचं. नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन आहे for the same rupturing capacity the actual current to be interrupted by the an HRC fuse. आपल्याकडे फ्यूजचं काम काय असतं तर फ्यूजचं काम असतं आपल्याकडे ओव्हर करंट पासून काय करायचं आपल्याकडे प्रोटेक्ट करायचं किंवा एक्सेसिव्ह करंट पासून काय करायचं आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं. जर आपल्याकडे रप्चरिंग कॅपॅसिटी या ठिकाणी सेम असेल, आता रप्चरिंग कॅपॅसिटी याचा अर्थ काय असतं तर ज्या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर इंटरप्ट करण्याची कॅपॅसिटी आहे का यालाच आपण काय म्हणतो तर रप्चरिंग कॅपॅसिटी असं म्हणतो. म्हणजे जे या ठिकाणी सर्किट ब्रेकर असेल किंवा एचआरसी फ्यूज असेल यांची जे काय मॅक्झिमम पॉवर ते इंटरप्ट करू शकतात की यांनाच आपण काय म्हणतो तर रप्चरिंग कॅपॅसिटी असं म्हणतो. मग ही जी काय रप्चरिंग कॅपॅसिटी आहे का ही रप्चरिंग कॅपॅसिटी आपण घेतो कशामध्ये तर रप्चरिंग कॅपॅसिटी इज नथिंग बट द प्रोडक्ट आहे कुणाचा तर प्रोडक्ट ऑफ द रेटेड सिस्टीम व्होल्टेज मल्टिप्लाय बाय काय असेल तर रेटेड करंट आहे. मग या दोन्ही व्हॅल्यू आपण घेतो कशामध्ये तर हा असेल आपल्याकडे किलो एम्पियर मध्ये आणि हा असेल आपल्याकडे कशामध्ये तर किलो व्होल्ट मध्ये. जे काय रप्चरिंग कॅपॅसिटी आहे का ही आपल्याकडे येते कशामध्ये तर अगेन मेगा व्होल्ट एम्पियर मध्ये येते. अच्छा या ठिकाणी आपल्याकडे विचारले काय आहे तर फॉर द सेम रप्चरिंग कॅपॅसिटी द ऍक्च्युअल करंट टू बी इंटरप्टेड बाय एन एचआरसी फ्यूज. आता एचआरसी फ्यूज दिलेला आहे आणि ऑप्शन मध्ये पाहिलं तर काय तर आपल्याकडे त्याचा सर्किट ब्रेकर बरोबर कंपॅरिझन केलेला आहे. अच्छा जर आपण सेम रप्चरिंग कॅपॅसिटी घेतली असेल तर जो या ठिकाणी एचआरसी फ्यूज करंट इंटरप्ट करेल का तो काय असेल बेसिकली तर लेस असेल ऍज कम्पेअर्ड टू द सर्किट ब्रेकर. कारण सर्किट ब्रेकरचा आपण उपयोग करतो कशासाठी तर फॉर हाय रेटिंग साठीचा आपण उपयोग करतो. आपण एसएफसी सर्किट ब्रेकर पाहतो त्याची रेटिंग काय असते तर आपल्याकडे बेसिकली 3.3 पासून आपण त्याला 800 केव्ही पर्यंत म्हणजे 765 केव्ही पर्यंत आपण वापरू शकतो. म्हणजे तो काय तर ऑल रेंज साठी या ठिकाणी काय करतो आपण वापरतो. म्हणजे जे काय करंट इंटरप्टची कॅपॅसिटी असेल का ती काय असेल आपल्याकडे तर मच लेस दॅन द एनी सर्किट ब्रेकर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर ए या क्वेश्चनचं काय तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट टाइम द स्टॅबिलिटी ऑफ द आर्क इन द व्हॅक्यूम डिपेंड्स ऑन. आता जे काय आपल्याकडे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आहे का त्या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये असणारे जे काय आर्क आहे त्या आर्कची स्टॅबिलिटी आर्क या ठिकाणी राहील कशी आर्क या ठिकाणी परसिस्ट होईल कसे हे डिपेंड आहे. कशावरती डिपेंड असतं तर जे या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट मटेरियल यूज करतो का त्या कॉन्टॅक्ट मटेरियलचं काय तर जे आपण कॉन्टॅक्ट यूज करतो का जे आपण कॉन्टॅक्ट यूज करतो का त्या कॉन्टॅक्टचं मटेरियल त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी असणारा काय तर प्रेशर आणि ऑल्सो इट्स डिपेंड्स ऑन द सर्किट पॅरामीटर. म्हणजे जे काय आपल्याकडे आर्कची स्टॅबिलिटी आहे का ते आर्कची स्टॅबिलिटी डिपेंड आहे कशावरती तर कॉन्टॅक्ट मटेरियल आणि त्यांचा काय तर वेपर प्रेशर आणि त्याचबरोबर सर्किटचे पॅरामीटर. मग सर्किटच्या पॅरामीटर मध्ये कोणत्या असतील तर सर्किटच्या पॅरामीटर मध्ये व्होल्टेज असेल त्यानंतर करंट असेल त्यानंतर इंडक्टन्स असेल आणि त्यानंतर काय तर कॅपॅसिटन्स असेल. म्हणजे जे काय स्टॅबिलिटी ऑफ द आर्क इन द व्हॅक्यूम इज डिपेंड्स ऑन कशावरती आहे बेसिकली तर कॉन्टॅक्टचा मटेरियल असेल त्यानंतर त्याच्यावरती असणारा काय तर वेपरचा प्रेशर असेल त्यानंतर आपल्याकडे असणारे सर्किटचे पॅरामीटर सच ॲज व्होल्टेज करंट इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स याच्यावरती काय तर आपल्याकडे आर्कची स्टॅबिलिटी डिपेंड आहे. म्हणजे आपल्याकडे आन्सरचं काय असेल तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर असेल. कॉम्बिनेशन ऑफ द बी अँड सी दॅट इज ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर.
टू लिमिट द करंट चॉपिंग इन द व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर द कॉन्टॅक्ट मटेरियल युज्ड इज. आता या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं आहे, करंट चॉपिंगला मिनिमाइज करायचा, रिड्यूस करायचा, लिमिट करायचा. मग यासाठी आपण काय करतो तर जे काय कॉन्टॅक्ट मटेरियल आहे त्या कॉन्टॅक्ट मटेरियलच्या ठिकाणी मटेरियल कसं असेल, कॉन्टॅक्ट मटेरियलच्या या ठिकाणी प्रेशर कसा असेल, त्याच्या कंडक्टिव्ह प्रॉपर्टी कशा असतील याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करणं महत्वाचं आहे. मग जे आपल्याकडे कॉन्टॅक्ट मटेरियल यूज करतो का त्या कॉन्टॅक्ट मटेरियलचा जर आपल्याकडे या ठिकाणी याचा उपयोग जर आपण करंट चॉपिंग साठी करत असेल का तर त्या करंट चॉपिंगच्या केसमध्ये जे काही कॉन्टॅक्ट मटेरियल आहेत का त्या कॉन्टॅक्ट मटेरियलचा जो काय आपल्याकडे प्रेशर असायला पाहिजे का तो प्रेशर कसा असायला पाहिजे तर या ठिकाणी हाय व्हेपर प्रेशर असायला पाहिजे. म्हणजे हाय व्हेपर प्रेशरचा आपल्याकडे मेटल या ठिकाणी असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याच्या काही कंडक्टिव्ह प्रॉपर्टी आहेत का त्या कंडक्टिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपल्याकडे काय असायला पाहिजे तर लो कंडक्टिव्ह प्रॉपर्टी असायला पाहिजेत, लो कंडक्टिव्ह प्रॉपर्टी असायला पाहिजेत. ऍक्च्युअली जे काय व्हॅक्यूम आहे का ते व्हॅक्यूम मध्ये काय तर जो काय वेपरचा प्रेशर आहे का तो काय तर लो आहे. आता आपल्याला हे झालं काय तर जे काय करंट चॉपिंग आहे त्या करंट चॉपिंगच्या केसमध्ये आपल्याकडे हे झालं काय तर आपल्याकडे एक कन्क्लुजन झालं. जर आपण याच ठिकाणी आर्क एक्सटिंक्शन करत असेल तर त्या आर्क एक्सटिंक्शन साठी आपल्याकडे जे काय वेपर प्रेशर पाहिजे का ते वेपर प्रेशर काय पाहिजे बघा तर लो वेपर प्रेशरचा आपल्याकडे काय पाहिजे तर मेटल पाहिजे, लो वेपर प्रेशर मेटल पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे काय पाहिजे तर त्या जे काय मटेरियल आहे त्या मटेरियलची काय पाहिजे तर कंडक्ट सुद्धा कमी पाहिजे. म्हणजे जर आपण एखाने करंट चॉपिंग करत असेल तर त्या केसमध्ये कॉन्टॅक्ट मटेरियलचा वेपर प्रेशर कसा पाहिजे तर जास्त पाहिजे आणि कंडक्टिव्हिटी कशी पाहिजे तर कमी पाहिजे. जर आपण एखाने आर्कला भिजवत असेल, आर्कला एक्सटिंक्शन करत असेल तर त्या केसमध्ये काय पाहिजे आपल्याकडे तर लो वेपर प्रेशरचा मटेरियल पाहिजे आणि त्याची कंडक्टिव्हिटी कशी पाहिजे तर कमी पाहिजे. आता एखाद्या मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये या सर्वच प्रॉपर्टी फुलफिल होत असतात का तर नसतात. कोणतेही मटेरियल घ्या त्या कोणत्याही मटेरियलमध्ये सर्व प्रॉपर्टी फुलफिल होत नसतात. फॉर एक्झाम्पल आपण कंडक्टर पाहतो, कंडक्टर मध्ये आपण अल्युमिनियम कंडक्टर पाहतो, याचं वेट कमी आहे, याची कॉस्ट तर कमी आहे पण याची कंडक्टिव्हिटी काय तर आपल्याकडे कमी आहे. जर आपण कॉपर घेतलं तर कॉपरच्या केसमध्ये काय तर कंडक्टिव्हिटी काय तर जास्त आहे पण याची कॉस्ट सुद्धा काय तर आपल्याकडे जास्त आहे. मग आपण ट्रान्समिशन लाईन मध्ये काय करतो तर कॉम्प्रोमायझेशन करण्याचा प्रयत्न करतो कंडक्टरच्या केसमध्ये आणि अल्युमिनियम सोबत आपण काय करतो तर स्टील यूज करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण काय म्हणतो तर ACSR कंडक्टर असं म्हणतो. जेणेकरून काय होईल तर आपल्याकडे कॉस्ट पण कमी होईल आणि त्या ठिकाणी असणारा जो काही सॅग आहे का किंवा जे काय मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे का ते सुद्धा आपल्याकडे काय करेल तर वाढेल आणि जो काय सॅग आहे का तो सॅग सुद्धा काय होईल आपल्याकडे तर कमी होईल. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल तर एकापेक्षा दोन मटेरियल या ठिकाणी यूज करावे लागतील. मग या ठिकाणी जे काय कॉन्टॅक्ट मटेरियल आहेत का व्हॅक्यूमच्या केसमध्ये ते कॉन्टॅक्ट मटेरियल्स आर जनरली मेड ऑफ कोणाच्या असतात तर आपल्याकडे एकाच मटेरियल मध्ये या सर्व या ठिकाणी प्रॉपर्टी नसल्याच्या कारणामुळे आपण या ठिकाणी काय करतो अलॉय यूज करतो. मग अलॉय म्हणजे काय आहे तर एकापेक्षा जास्त धातूंचं काय आहे तर मिश्रण आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त धातू आपण काय करतो यूज करतो. फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट मटेरियल आपण यूज करतो कशाचे असतील तर कॉपर, बिस्मथचे असू शकतात, त्यानंतर कॉपर, लीडचे असतील, त्यानंतर सिल्वर, बिस्मथचा आपल्याकडे अलॉय असेल आणि त्यानंतर आपल्याकडे असणारा सिल्वर, लीडचा या ठिकाणी अलॉय असेल. म्हणजे काय तर हे आपल्याकडे कॉन्टॅक्ट मटेरियलचं काय तर हे काय तर आपल्याकडे कॉन्टॅक्ट या मटेरियल पासून किंवा या अलॉय पासून बनवतो. हा काय तर आपल्याकडला पॉइंट आहे. मग आपल्याकडे जे काय करंट चॉपिंग आहे त्या करंट चॉपिंगला आपल्याला मिनिमाइज करायचा, सर्किट ब्रेकर मध्ये लिमिट करायचं. यासाठी आपण काय करतो तर हाय वेपर प्रेशर अँड लो कंडक्टिव्ह प्रॉपर्टीज ऑप्शन नंबर ए इज द काय तर करेक्ट आन्सर आहे. जर आपल्याकडे आर्क एक्सटेन्शन करायचं तर आपण काय करतो लो वेपर प्रेशरचा उपयोग करतो. याही गोष्टी काय तर आपल्याकडे याच्यामध्ये महत्त्वाच्या. द कॅपॅसिटर स्विचिंग इज इझिली डन विथ आपल्याकडे काय करतो तर कॅपॅसिटर स्विचिंग करतो. कशाच्या केसमध्ये करतो तर जो या ठिकाणी व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आहे का या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरच्या केसमध्ये जे काही कॅपॅसिटर स्विचिंग आहे का ते कॅपॅसिटर स्विचिंग आपण काय करू शकतो इझिली डन करू शकतो. इझिली या ठिकाणी काय करू शकतो प्लेस करू शकतो. म्हणजे कॅपॅसिटर स्विचिंग इज इझिली डन इन केस ऑफ द व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. जे काय आपल्याकडे रेजिस्टन्स स्विचिंग आहे का ती रेजिस्टन्स स्विचिंग आपण करतो कशाच्या केसमध्ये तर जो काही इयर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आहे का या इयर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मध्ये आपण बेसिकली काय करत असतो तर रेजिस्टन्स स्विचिंग या ठिकाणी यूज करत असतो. ही गोष्ट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाच्या. जो या ठिकाणचा ऑइल सर्किट ब्रेकर आहे का या ऑइल सर्किट ब्रेकरच्या केसमध्ये जी काही कॅपॅसिटर स्विचिंग आहे का ती कॅपॅसिटर स्विचिंग इज काय तर डिफिकल्ट. याच्यामध्ये काय होऊन जाते तर डिफिकल्ट होऊन जाते. मग साध्या सोप्या
साध्या सोप्या प्रोसेसमध्ये कुणामध्ये करू शकतो आपण, तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये करतो. हा पॉईंट या ठिकाणचा काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. मग याच्याबद्दल आपल्याकडे डिस्कशन दिलेलं आपल्या क्लास नोट्स मध्ये. फॉर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर अगेन रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज हा काय तर निग्लिजिबल आहे. कॅपॅसिटर स्विचिंग इज इझिली डन विथ द व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. याही गोष्टी याच्यामध्ये काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. ड्युरिंग द कॅपॅसिटर स्विचिंग अदर सर्किट ब्रेकर काय करते तर आपल्याकडे रिस्ट्रायकिंग व्होल्टेज तयार करतात, पण व्हॅक्यूम करतोय का तर व्हॅक्यूम या ठिकाणी करत नाहीये. म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय, कॅपॅसिटर स्विचिंग हे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर बरोबर करतोय. नेक्स्ट टाइम वेअर द व्होल्टेज आर हाय अँड करंट टू बी इंटरप्टेड इज लो द ब्रेकर प्रिफर्ड इज. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याकडे काय तर व्होल्टेज हाय आहे आणि करंट टू बी इंटरप्टेड इज लो आहे, या केसमध्ये आपण कोणत्या सर्किट ब्रेकरचा उपयोग करतो, तर अशा केसमध्ये अगेन आपण काय करतो तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचा उपयोग करतो. वेअर द व्होल्टेज आर हाय अँड करंट टू बी इंटरप्टेड इज लो, इन दॅट केस द सर्किट ब्रेकर प्रिफर्ड इज काय तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आहे. अगेन याच्याबद्दल आपल्याकडे आपल्या क्लास नोट्स मध्ये डिस्कशन दिलेलं आहे. जे काय व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आहे का, हे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर काय तर सुटेबल आहे कोणत्या रेससाठी, तर आपल्याकडे 11 केव्ही पासून पुढे आपण 66 केव्ही पर्यंतचा वापर करू शकतो. 66 केव्हीच्या पुढे या ठिकाणी व्हॅक्यूमला क्रिएट करणं काय तो डिफिकल्ट आहे, म्हणून आपण त्याचा उपयोग 66 केव्ही पर्यंतच करतो. जनरली आपण याचा उपयोग 11 पासून 33 केव्ही पर्यंत करत असतो. म्हणजे या ठिकाणी या व्होल्टेजच्या रेंज मध्ये आपण याचा उपयोग करतो. या ठिकाणी मेंटेनन्स रिक्वायरमेंट कशा आहेत याची कमी आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपण करतो कुठे तर रुरल एरियाज मध्ये करतो. इट इज युज्ड फॉर द रुरल इलेक्ट्रिफिकेशन इन इंडिया. इंडियामध्ये आपण काय करतो, याचा उपयोग करतो. या केसमध्ये असा मेंटेनन्स काय तर मिनिमम आहे अदर सर्किट ब्रेकर पेक्षा. हे पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे या केसमध्ये. आणि हा सुटेबल फॉर इंटरप्टिंग हाय व्होल्टेज अँड द लो करंट, ही गोष्ट त्यामध्ये काय तर महत्वाची आहे. नेक्स्ट आहे फॉर रुरल इलेक्ट्रिफिकेशन इन कंट्री लाईक इंडिया विथ अ कॉम्प्लेक्स नेटवर्क इट इज प्रिफर्ड टू यूज. आता आपण आताच पाहिलेलं आहे, जर आपल्याकडे रुरल इलेक्ट्रिफिकेशन करायचं असेल तर आपण सर्किट ब्रेकर कोणते यूज करतो, तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरच्या ठिकाणी आपण काय करतो, इंडिया सारख्या कंट्रीमध्ये काय करतो तर इलेक्ट्रिफिकेशन करायचं, यामध्ये आपण काय करतो व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरचा उपयोग करतो. नेक्स्ट आहे current chopping tendency is minimized by using the SF6 gas at relatively. आता जे काही करंट चॉपिंग ची टेंडन्सी आहे का, ती करंट चॉपिंग ची टेंडन्सी म्हणजे काय तर करंट चॉपिंग फेनोमेनॉन इज नथिंग बट द फेनोमेनॉन while interrupting a low inductive current such as जो का आपल्याकडे मॅग्नेटायझिंग करंट आहे का ट्रान्सफॉर्मरचा, त्यावेळेस काय होतंय तर जो काय त्याचा नॅचरल झिरो आहे का, त्या नॅचरल झिरोच्याच अगोदर काय होतं तर करंट हा अब्रप्टली झिरोला येतोय आणि त्या केसमुळे काय होतंय तिथं तर हाय रिस्ट्रायकिंग और हाय ट्रान्झिएंट व्होल्टेज काय होतंय तयार होत आहे. यालाच आपण काय म्हणतो तर करंट चॉपिंग फेनोमेनॉन असं म्हणतो. मग या करंट चॉपिंग फेनोमेनॉनच्या केसमध्ये जो का आपल्याकडे एनर्जी स्टोरेज असतं का इंडक्टर आणि कॅपॅसिटर मध्ये, ते काय होतंय एक्सचेंज होतंय आणि त्या केसमध्ये 1/2 Li स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 CV स्क्वेअर का, तर या ठिकाणी दोघांमधला एनर्जी आहे. देअरफॉर या ठिकाणी जो का आपल्याकडे प्रस्पेक्टिव्ह व्होल्टेज आहे का, त्या प्रस्पेक्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यू होते काय तर V इज इक्वल टू I इंटू रूट मध्ये काय असेल आपल्याकडे तर L/C. ही काय तर प्रस्पेक्टिव्ह व्होल्टेज आहे. हा पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा. मग या ठिकाणी करंट चॉपिंग टेंडन्सी आपण याच्यामध्ये मिनिमाइज करतो कशाच्या माध्यमातून, हा तर एसएफसी सर्किट ब्रेकर आहे. या केसमध्ये आपण काय करतो तर जे काय आपल्याकडे प्रेशर आहे आणि जो काय आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे का, ती कशी असते तर लो प्रेशर अँड लो व्हेलॉसिटी. ऑप्शन नंबर सी इज द काय तर या केसमध्ये करेक्ट आन्सर आहे. आपण करंट चॉपिंग ला लिमिट करतो कशा केसमध्ये तर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मध्ये. त्या केसमध्ये आपण म्हटलं काय तर त्या ठिकाणी हाय वेपर प्रेशर अँड लो कंडक्टिव्हिटीचा विचार करतो त्या केसमध्ये. पण या केसमध्ये आपण काय करतो तर लो प्रेशर अँड लो व्हेलॉसिटीचा विचार करतो. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. नेक्स्ट SF6 गॅस हॅज एक्सलंट हीट ट्रान्सफर प्रॉपर्टीज बिकॉज ऑफ. आता SF6 गॅस हा काय तर एक्सलंट हीटला ट्रान्सफर करतोय, म्हणजे याच्यामध्ये हीट ट्रान्सफरच्या प्रॉपर्टीज काय तर चांगल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये हीटला आपण बाय कन्व्हेक्शन इझिली ट्रान्सफर करू शकतो. कशामुळे तर जो काय SF6 गॅस आहे का, हा SF6 गॅस काय तर बेसिकली हाय मॉलिक्युलर वेट वाला गॅस आहे. म्हणजे असं मॉलिक्युलर वेट कसं आहे तर हाय आहे. त्यानंतर याच्यामध्ये असणारे जे काही गॅसेसची विस्कोसिटी आहे का, ते गॅसेसची विस्कोसिटी कशी आहे तर कमी आहे. म्हणजे याची लो गॅसेस विस्कोसिटी आहे आणि हाय मॉलिक्युलर वेट आहे. म्हणजे हाय मॉलिक्युलर वेट आहे आणि लो गॅसेस विस्कोसिटी आहे एनी ऑफ द अदर गॅसेस. म्हणून याला आपण इझिली याच्या कन्व्हेक्शनच्या माध्यमातून आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणून याचा आन्सर काय आहे तर आपल्याकडे आन्सर आहे डी, कॉम्बिनेशन ऑफ द बोथ ए अँड बी. याच्याबद्दल आपल्याकडे आपल्या क्लासमध्ये डिस्कशन दिलेलं आहे. ड्यू टू इट्स लो गॅसेस विस्कोसिटी अँड हाय मॉलिक्युलर वेट द SF6 gas can be efficiently transfer heat by the
कन्व्हेन्शन. अगेन एसएससी गॅस बद्दल महत्वाचे मुद्दे काय आहेत तर हा या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस आहे. म्हणजे हा काय तर आपल्याकडे इलेक्ट्रॉनला अब्झॉर्ब करतो, इलेक्ट्रॉनला काय करतो रिमूव्ह करतो. जर हा इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करत असेल तर या ठिकाणी काय होईल तर आपल्याकडे आर्क क्वेंचिंगसाठी याची मदत होईल. त्यानंतर हा काय तर थर्मली स्टेबल आहे. त्यानंतर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. त्यानंतर हा इनर्ट गॅस आहे. हा कसा आहे तर इनर्ट गॅस आहे. याची जे काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती कशी आहे तर 2 to 3 टाइम्स ऑफ द एअर आहे. म्हणजे बेसिकली किती असते तर 80 ते 90 च्या रेंज मध्ये असते. म्हणजे बेसिकली आपण घेतो काय तर 80 kV/cm याची काय तर डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. याचा आपण उपयोग करतो कुठून कुठपर्यंत व्होल्टेजसाठी तर बेसिकली याचा आपण उपयोग करतो 3.3 kV पासून 800 kV पर्यंतचा आपण उपयोग करतो. आणि ऑल रेंज साठी हा काय केला जातो तर यूज केला जातो. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. हे डिस्कशन आपल्या क्लास नोट्स मध्ये दिलेलं आहे. तुम्ही ह्याच्या पीडीएफ नोट साठी आपला टेलिग्राम चॅनल इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड हा टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे अ फॉल्ट इज अ मोर सेव्हर फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ द रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज इज. अच्छा, या ठिकाणी विचारले काय आहे तर आपल्याकडे कोणता फॉल्ट हा या ठिकाणी मोर सेव्हर असेल फ्रॉम द पॉइंट ऑफ द व्ह्यू ऑफ द रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. म्हणजे ते काय रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे का ते रिस्ट्रायकिंग व्होल्टेज जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला असेल तर आपल्याकडे काय भेटतं तर रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज भेटतं. आणि जे काय रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे काय आपण लिहितो कसा तर बेसिकली असतं काय तर Vm टाइम्स ऑफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ओमेगा एन. या ओमेगा एन ची व्हॅल्यू काय असते बेसिकली तर Vm मल्टिप्लाय बाय ही ओमेगा एन ची व्हॅल्यू काय तर 1/√LC. म्हणजे या ठिकाणी काय असेल आपल्याकडे तर Vm डिवायडेड बाय √LC ह्या ठिकाणचं काय तर आपल्याकडे असणार रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे. याला आपण मेजर करतो कशामध्ये तर किलो व्होल्ट पर मायक्रो सेकंड मध्ये काय करतो आपण तर रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज मेजर करतो. हे डिपेंड असतं कशावरती तर हे डिपेंड असतं सिस्टमच्या पॅरामीटरवरती सस इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. मग या ठिकाणी असणारं जे काही एसएफसी सर्किट ब्रेकर आहे का या ठिकाणी असणारं जे काही नॅचरल फ्रिक्वेन्सी काही नॅचरल फ्रिक्वेन्सी काय असते तर जास्त असते. काय असते जास्त असते 100 टाइम्स दॅट ऑफ द इयर ही नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या मध्ये असते. आणि जास्त फ्रिक्वेन्सी असल्याच्या कारणामुळे हा याची व्हॅल्यू काय तर आपल्याकडे जास्त येईल. जर ही नॅचरल फ्रिक्वेन्सी आपल्याकडे 100 पट असेल ऍज कम्पेअर टू द इयर तर काही RR/V काय येईल आपल्याकडे तर जास्त येईल. म्हणून जो का आपल्याकडे फॉल्ट या ठिकाणी सेव्हर असेल रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेजचा म्हणजे याची व्हॅल्यू काय तर जास्त आहे. आणि ही जास्त व्हॅल्यूला ठिकाणी विस्टँड करू शकतो कोणतर एसएफसी सर्किट ब्रेकर. आणि या केसमध्ये याचा आपण उपयोग करतो कशा केसमध्ये जर हा या ठिकाणी फॉल्ट हा शॉर्ट लाईनचा फॉल्ट असेल तर. म्हणजे फॉल्ट इज मोर सेव्हर फ्रॉम द पॉइंट व्ह्यू पॉइंट ऑफ द RRRV इज इफ इट इज द शॉर्ट लाईन फॉल्ट असेल हा काय तर मोर सेव्हर आहे. आणि या मोर सेव्हर साठी आपण बेसिकली काय करतो तर SF6 सर्किट ब्रेकरचा काय करतो तर उपयोग करतो का तर या केसमध्ये असणार जे काय नॅचरल फ्रिक्वेन्सी का ते नॅचरल फ्रिक्वेन्सी काय तर जास्त आहे 100 पट आहे कोणाच्या तर इयर पेक्षा. म्हणजे या ठिकाणी ही काय तर व्हॅल्यूची जास्त असेल आणि एसएफसी सर्किट ब्रेकर त्याला काय करतो विथस्टँड करतोय. नेक्स्ट आहे द मोस्ट सुटेबल सर्किट ब्रेकर फॉर द शॉर्ट लाईन फॉल्ट विदाउट द स्विचिंग रेजिस्टर इज. आता या ठिकाणी आपण जे डिस्कशन केलं का ते डिस्कशन या ठिकाणी कामाला येतात. मोस्ट सुटेबल सर्किट ब्रेकर फॉर शॉर्ट लाईन फॉल्ट विदाउट स्विचिंग रेजिस्टर म्हणजे या ठिकाणी स्विचिंग रेजिस्टन्स वापरायचं नाही आहे. आणि मोस्ट सुटेबल सर्किट शॉर्ट लाईन फॉल्ट साठी कोणता आहे तर शॉर्ट लाईन फॉल्ट मध्ये मोर सेव्हर कोण आहे तर रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज आहे मोर सेव्हर आहे. आणि यासाठी आपण काय करतो तर एसएफसी सर्किट ब्रेकरचा उपयोग करतो का तर एसएफसी सर्किट ब्रेकर मध्ये असणारे जे काय नॅचरल फ्रिक्वेन्सी काय तर ऑलरेडी जास्त आहे. आणि ते जास्त असल्याच्या कारणामुळे RRRV सुद्धा काय तर जास्त आहे. आणि हा RRRV जास्त असल्याच्या कारणामुळे हा जो काय सर्किट ब्रेकर आहे का तो सर्किट ब्रेकर काय त्यासाठी मोस्ट सुटेबल आहे. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा. आता या ठिकाणी आपल्याकडे ऍडव्हान्टेज दिले जाते एसएफसी सर्किट ब्रेकरचे. या ठिकाणी हा काय तर इन्फ्लामेबल आहे, केमिकली स्टेबल आहे, नॉन एक्सप्लोजिव्ह आहे, क्लिअरन्स काय होतं आपल्याकडे कमी लागतोय, नॉइजलेस ऑपरेशन या ठिकाणी देतोय. हा पॉईंट काय तर महत्वाचा आहे. या ठिकाणी कोणतंच डायरेक्ट स्ट्रेन रिडक्शन होत नाहीये कारण कार्बन पार्टिकल याच्यामध्ये नाही. तर या ठिकाणी SF6 परफॉर्मन्स व्हेरियस डेज लाईक क्लिअरिंग अ शॉर्ट लाईन फॉल्ट म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण तर शॉर्ट लाईन फॉल्टला क्लिअर करतो. स्विचिंग ओपनिंग अनलोडेड ट्रान्समिशन लाईन असेल ट्रान्सफॉर्मर रिएक्टर विदाउट एनी प्रॉब्लेम. ह्या काय त्याचा महत्वाचा मुद्दा. नेक्स्ट आपल्याकडे द व्होल्टेज ऍट 2 ends of the line is 132 kV and its reactance is 40 ohm. The capacity of the line is लाईनची कॅपॅसिटी म्हणजे काय असते बेसिकली तर लाईन या ठिकाणी किती पॉवरला किती पॉवर एकाने ट्रान्समिट करू शकते यालाच आपण काय म्हणतो तर सर्ज इम्पिडन्स लोडिंग असं म्हणतो. त्यालाच आपण पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी असं म्हणतो. पॉवर
ट्रान्सफर कॅपॅबिलिटी असं म्हणतो. म्हणजे लाईन या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर किती ट्रान्सफर करू शकेल. बेसिकली सेंडिंग एंडच्या व्होल्टेजला आपण म्हणूया काय तर व्हीएस, रिसिव्हिंग एंडच्या व्होल्टेजला आपण काय म्हणूया व्हीआर, डिवायडेड बाय काय तर लाईनचा रिॲक्टन्स हा काय तर एक्स आहे. हे काय तर आपल्याकडे एसआयएल आहे आणि यालाच आपण काय म्हणतो स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिट असं म्हणतो. म्हणजे मॅक्झिमम पॉवर किती ट्रान्सफर करू शकते यालाच आपण लिहू शकतो काय तर हे दोन्ही व्होल्टेज काय तर आता सेम आहेत. म्हणजे या ठिकाणी काय तर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय काय तर एक्स. अच्छा व्ही ची व्हॅल्यू या ठिकाणी किती दिली तर व्ही ची व्हॅल्यू दिलेली आपल्याकडे 132 केव्ही. म्हणजे या ठिकाणी हे काय तर 132 केव्ही जर आपण होल स्क्वेअर केला आणि डिवायडेड बाय रिॲक्टन्सची व्हॅल्यू काय तर 40. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याकडे याचा आन्सर काय येईल तर 435.6 मेगावॅट हे या ठिकाणी काय तर इक्वेशनचा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहे an overhead line with a series compensation is a protected using. अगेन हा जो काही क्वेश्चन आहे का हा क्वेश्चन या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे काय थोडासा डिस्प्यूट आहे, कारण या ठिकाणी क्वेश्चनची जी काय लँग्वेज आहे की ती लँग्वेज काय थोडीशी अलग आहे. या ठिकाणी म्हणताय काय तर लाईन तर ओव्हरहेड लाईन आहे आणि या लाईन मध्ये आपण काय केलंय तर सिरीज कॉम्पन्सेशन केलंय. मग या सिरीज कॉम्पन्सेशन मध्ये आपण काय पाहतो तर एका ठिकाणी सिरीज कॅपॅसिटी कॉम्पन्सेशन असेल आणि दुसरा असेल काय तर सिरीज इंडक्टिव्ह कॉम्पन्सेशन. मग कॅपॅसिटिव्ह कॉम्पन्सेशन करण्याचा अर्थ काय असतो कारण जे काही लाईन आहे त्या लाईनचा रिॲक्टन्स म्हणजे लाईनचा इम्पिडन्स बेसिकली कमी करायचा आणि लाईनचा इम्पिडन्स ज्यावेळेस कमी होईल का आपल्या वेळेस त्या केसमध्ये काय होते तर लाईनची पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी काय होते वाढते. अच्छा या ठिकाणी इंडक्टिव्ह कॉम्पन्सेशन आपण बेसिकली लाईन मध्ये करतो का तर इंडक्टिव्ह कॉम्पन्सेशन आपण लाईन मध्ये बेसिकली करत नाही, जी काय तर ओव्हरहेडची लाईन आहे. मग इंडक्टिव्ह कॉम्पन्सेशन म्हणजे काय तर इंडक्टर ऍड करायचा आहे लाईनच्या सिरीज मध्ये. आपण हे करतो कुठे तर आपण बसबार रिॲक्टर पाहतो. या बसबार रिॲक्टरचा अर्थ काय असतो जे काय बसबार आहे त्या बसबारच्या सिरीज मध्ये आपण काय करतो तर रिॲक्टर म्हणजे बेसिकली इंडक्टर सेकंड ऍड करतो. मग सिरीज कॉम्पन्सेशनचा अर्थ काय तर आपण लाईनच्या सिरीज मध्ये काय केला तर कॅपॅसिटर जोडलेला आहे. म्हणजे सपोज आपल्याकडे काय तर ही एक लाईन आहे आणि या लाईनच्या सिरीज मध्ये आपण काय केलं तर हा एक अशा पद्धतीचा कॅपॅसिटर जोडलाय. मग अँड ओव्हरहेड लाईन विथ अ सिरीज कॉम्पन्सेशन म्हणजे ही काय झाली आपल्याकडे एक ओव्हरहेड लाईन झाली आणि या ठिकाणी काय झाला तर आपण सिरीज कॉम्पन्सेशन केला म्हणजे बेसिकली काय केलं याच्यामध्ये कॅपॅसिटन्स आपण जोडलेला इज अ प्रोटेक्टेड बाय युजिंग. आता या क्वेश्चन मध्ये डिस्प्यूट असण्याचं कारण काय तर क्वेश्चन आपल्याकडे असा विचारलेला आहे की लाईन आहे त्या लाईन मध्ये आपण सिरीज कॅपॅसिटर जोडलेला आहे आणि या लाईनला आपण कशाच्या माध्यमातून प्रोटेक्ट करू शकतो किंवा करतो हा क्वेश्चन आपल्याकडे. मग या ठिकाणी लाईनला प्रोटेक्ट करायचं आहे की ह्या कॅपॅसिटरला प्रोटेक्ट करायचं आहे हाही काय तर आपल्याकडचा पुढचा मुद्दा. जर आपण लाईनला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण काय करतो तर डिस्टन्स रिलेचा उपयोग करतो. मग या डिस्टन्स रिले मध्ये आपल्याकडे मोर रिले असेल, इम्पिडन्स रिले असेल आणि रिॲक्टन्स रिले असेल. पण जर या कॅपॅसिटरला आपण प्रोटेक्ट करायचं असेल तर कॅपॅसिटरच्या अक्रॉस ज्यावेळेस काही लार्ज व्होल्टेज अपेअर होईल का किंवा कॅपॅसिटर मधून ज्यावेळेस लार्ज करंट फ्लो होईल का त्या केसमध्ये काय होईल तर कॅपॅसिटर हा डॅमेज होण्याचे चान्स आहेत. म्हणजे कॅपॅसिटरला आपल्याकडे ओव्हर व्होल्टेज पासून आपल्याला वाचवायचा. मग त्यासाठी आपण बेसिकली काय करतो स्पार्क गॅप किंवा सर्ज डायव्हर्टचा उपयोग करतो. पण जर आपल्याकडे लाईनलाच प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण काय करणार तर डिस्टन्स रिलेच्या ठिकाणी उपयोग करणार. मग या ठिकाणी क्वेश्चन मध्ये असं काय स्पेसिफाय केलंय का की लाईनलाच फक्त प्रोटेक्ट करायचं आहे किंवा फक्त कॅपॅसिटरलाच प्रोटेक्ट करायचं असं काय आहे का तर असं या ठिकाणी काही नाही आहे. जर आपण ऑप्शन पाहिलं तर ऑप्शन मध्ये काय तर इम्पिडन्स रिले आहे, रिॲक्टन्स रिले आहे आणि या ठिकाणी मोर रिले. आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या क्वेश्चन बद्दल काय होतं डिस्प्यूट आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी या क्वेश्चन बद्दल एक रिसर्च करण्याचा प्रयत्न करतो मग या रिसर्च मध्ये आपल्याला हे सामने येते की हे आपल्याला समोर येते की जे काय आपल्याकडे ओव्हरहेड लाईन आहे विथ सिरीज कॉम्पन्सेशन या केस मध्ये आपण काय करतो तर डिस्टन्स रिलेच्या ठिकाणी वापर करतो आणि डिस्टन्स रिले मध्ये काय भेटते आपल्याकडे या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी काय भेटतंय तर मोर भेटतंय. म्हणजे या ठिकाणी याच्यावरती रिसर्च केला जातोय की ज्यावेळेस आपल्याकडे लाईन ही ओव्हरहेड लाईन आहे आणि या ठिकाणी सिरीज कॉम्पन्सेशन आहे त्या केसमध्ये आपण मोर रिले या ठिकाणी कशा पद्धतीने वापरू शकतो. म्हणजे जो काय मोर रिले आहे तो मोर रिले इज युज्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द अनकॉम्पन्सेटेड अँड द कॉम्पन्सेटेड ट्रान्समिशन लाईन. याच्यावरती ठिकाणी सध्या रिसर्च चालू आहे आणि याचे बरेच रिसर्च पेपर तुम्हाला नेट वरती या ठिकाणी पाहायला भेटतील. अगेन जर तुम्ही याचं नेट वरती आन्सर सर्च केलं तर तुम्हाला हे भेटेल की फॉर compensated as for series compensated and uncompensated line आपण काय करतो तर मोर रिले या ठिकाणी यूज करतो. पण मोर रिले हा बेसिकली काय तर आपल्याकडे लॉंग ट्रान्समिशन लाईन आपण यूज करतो. हा लॉंग ट्रान्समिशन लाईन याच्यामध्ये कुठे वर्ड आहे का तर नाही आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय तर आपल्याकडे ओव्हरहेड लाईन असा काय तर आपल्याकडे वर्ड आहे. म्हणजे अगेन याबद्दल डिस्प्यूट आहे की लाईन ओव्हरहेड लाईन तर आहे पण लॉंग आहे, मीडियम आहे की शॉर्ट आहे आपल्याला माहिती आहे का तर माहिती नाही आहे.
अगं याच्यामध्ये दुसरी गोष्ट हे काय तर आपल्याकडे नेट काही ठिकाणी आपल्याकडे आन्सर असंही भेटतंय की नेटवरती जर आपल्याकडे सिरीज कंपोजिशन असेल फक्त आणि फक्त लाईन मध्ये तर या ठिकाणी आपण काय करूया तर इम्पिडन्स रिलेचा उपयोग करूया आणि जर या ठिकाणी सिरीज प्लस शंट कंपोजिशन केलं असेल तर या ठिकाणी आपण काय करतो तर मोर रिलेचा उपयोग करतो म्हणजे जर आपण लाईनला मीडियम लाईनला असं कन्सिडर केलं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करूया सिरीज कंपोजिशन करूया आणि जर आपण लॉंग लाईन घेतला असेल त्या केसमध्ये काय तर सिरीज ऍज वेल एज शंट कंपोजिशन पॉसिबल आहे आणि या केसमध्ये काय करतोय आपण त्या मोर रिलेचा ठिकाणी उपयोग करतोय असे आन्सर या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात पण या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे जर लाईन मध्ये आपण कॅपॅसिटन्स ऍड केला असेल सिरीज मध्ये आणि या ठिकाणी या कॅपॅसिटरचा रिएक्टन्स काय असेल आपल्याकडे तर सपोज XC हा काय तर कॅपॅसिटरचा रिएक्टन्स आहे म्हणजे काय लाईन आहे त्या लाईनचा बेसिकली जर आपण रिएक्टन्स इक्विव्हॅलेंट विचार केला असेल तर X इक्विव्हॅलेंट काय होईल तर XL मायनस या ठिकाणी काय होईल तर आपल्याकडे XC होईल म्हणजे लाईनचा रिएक्टन्स काय व्हायला पाहिजे किंवा रिड्यूस व्हायला पाहिजे आता सिरीज कंपोजिशन केल्यामुळे लाईनचा रिएक्टन्स काय होतं आपल्याकडे तर कमी होत आहे आणि जे काय रिले आहेत का डिस्टन्स रिलेचं ऑपरेशन बेस डिपेंड आहे कशावरती जर जो काय लाईनचा रिएक्टन्स आहे किंवा जो काय लाईनचा इम्पिडन्स आहे का या इम्पिडन्स वरतीच या लाईनचं रिलेचं काय तर ऑपरेशन आणि डिपेंड आहे म्हणजे आपण पाहतो जो काय झेड सीन आहे म्हणजे जो काय रिलेना सीन केलेला जो काय इम्पिडन्स आहे का तो इम्पिडन्स जर आपल्याकडे लेस असेल त्याच्या झेड सेट व्हॅल्यू पेक्षा म्हणजे काय रिले सेटिंग केले आहे का त्या रिले सेटिंग पेक्षा जर याची व्हॅल्यू काही कमी असेल जर काही कमी भेटली तर आपल्याकडे काय होतं रिले या ठिकाणी ऑपरेट होतं आपण सिरीज कंपोजिशन केलं या ठिकाणी काय केलं आपण तर कॅपॅसिटर जोडला आणि या केसमुळे काय झालं तर हा जो काही X आहे का तो X काय झाला कमी झाला आणि X कमी झाला म्हणजेच काय झाला बेसिकली तर इम्पिडन्स या ठिकाणचा कमी झाला आणि हा इम्पिडन्स कमी झाल्याच्या कारणामुळे रिले या ठिकाणी काय करेल तर अननेसेसरली ट्रिप करायला म्हणजे ह्याने रिलेचं ऑपरेशन काय होतंय बेसिकली तर डिस्टर्ब होतंय कशामुळे तर सिरीज कंपोजिशन केल्यामुळे मग काही मुद्दे आपल्याकडे असे आहेत की जेव्हा आपण सिरीज कंपोजिशन करूया का त्या केसमध्ये आपण डिस्टन्स रिलेचा किंवा डिस्टन्स प्रोटेक्शन या ठिकाणी यूज करत नाही या रिझन काय आहे तर ज्याकडे सिरीज कंपोजिशन मुळे काय होतं तर रिएक्टन्स लाईनचा डिस्टर्ब होतोय आणि लाईनचा रिएक्टन्स डिस्टर्ब झाल्याच्या कारणामुळे रिले या ठिकाणी काय करेल तर अननेसेसरली ट्रिप करेल रिले ठिकाणी काय केलं तर ऑपरेट करेल म्हणून या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याकडे असं पाहायला भेटतं की जे काही ठिकाणी डिस्टन्स प्रोटेक्शन आहे का डिस्टन्स प्रोटेक्शन इज नॉट युज्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द सिरीज कंपोजिशन ऑफ द लाईन म्हणजे या ठिकाणी या सिरीज कंपोजिशन असेल आणि लाईन असेल तर आपण डिस्टन्स प्रोटेक्शनचा या ठिकाणी उपयोग करणार नाही काही ठिकाणी आपल्याला असं एक्सप्लेनेशन भेटतं की जे काय आपल्याकडे सिरीज कंपोजिशन आहे या ठिकाणी हा जो काही कॅपॅसिटर आहे का या कॅपॅसिटरला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे कशापासून तर ओव्हर व्होल्टेज पासून म्हणून आपण काय करतो त्याच्या पॅरलल मध्ये काय करतो आपण तर पॅरलल मध्ये याच्या स्पार्क गॅप यूज करण्याचा प्रयत्न करतो काय असेल तर स्पार्क गॅप आपण काय करतो तर या कॅपॅसिटरच्या पॅरलल मध्ये यूज करतो कशासाठी तर या कॅपॅसिटरला काय करायचं आपल्याकडे ओव्हर व्होल्टेज पासून प्रोटेक्शन करायचं आहे म्हणजे या ठिकाणी लाईन वरती धोका कशाचा आहे बेसिकली तर धोका हा आहे आपल्याकडे तर ओव्हर व्होल्टेजचा धोका म्हणजे धोका आपल्याकडे हा आहे की लाईन वरती काय तर आपल्याकडे ओव्हर व्होल्टेज येईल आणि ओव्हर व्होल्टेज आल्याच्या कारणामुळे इन्सुलेशनचं काय होईल आपल्याकडे तर फेल्युअर होईल म्हणजे या ठिकाणी बेसिकली लाइटनिंग स्ट्रोक असतील किंवा स्विचिंग सर्व्हिस असतील यापासून आपल्याकडे काय असतं तर ओव्हरहेड लाईनला प्रोटेक्ट करायचं असतं मग या ठिकाणी आपण काय करतो तर बेसिकली ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन करत असतो आणि या ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन मध्ये जे काही सिरीज कंपोजिशन आहे का त्याच्या जर आपण फक्त आणि फक्त कॅपॅसिटरचा विचार केला असेल तर आपण काय करूया तर स्पार्क गॅपचा यूज करूया पण जर आपल्याकडे लाईनचा विचार केला असेल तर या लाईन साठी आपण बेसिकली काय करतो तर फक्त आणि फक्त डिस्टन्स रिलेचा काही वापर करतो अगेन या क्वेश्चन मध्ये काय असं स्पेसिफिक मेन्शन केलं आहे का की मला फक्त लाईनलाच प्रोटेक्ट करायचा किंवा मला फक्त सिरीज कंबाईनला प्रोटेक्ट करायचं आहे का तर नाहीये जर आपण क्वेश्चन बारकाईने वाचला an overhead line with a series composition is a protected using म्हणजे आपल्याकडे ओव्हरहेड लाईन मध्ये सिरीज कंपोजिशन आहे का तर आहे मग अशा लाईनला आपण कशाच्या माध्यमातून प्रोटेक्ट करू शकतो आता ठिकाणी डिस्टन्स रिले या ठिकाणी दिलेले तर आहेत पण जर आपण डिस्टन्स रिलेचा उपयोग विचार केला असेल तर काय होतंय या ठिकाणी सिरीज कंपोजिशन केल्याच्या कारणामुळे लाईनचा रिएक्टन्स डिस्टर्ब होतोय आणि लाईनचा रिएक्टन्स जेव्हा डिस्टर्ब होईल का त्या केसमध्ये काय तर लाईनचा इम्पिडन्सला डिस्टर्ब होईल आणि लाईनचा इम्पिडन्स डिस्टर्ब झाला की जो काय सेन व्हॅल्यू आहे का जो रिलेने पाहिलेली व्हॅल्यू आहे का ते काय तर सेट व्हॅल्यू पेक्षा कमी होईल आणि ते सेट व्हॅल्यू पेक्षा कमी झाल्याच्या कारणामुळे या ठिकाणी काय करेल तर लेन हा अननेसेसरी काय होतं ट्रिप होईल याच्यावरती भले रिसर्च पेपर चालू आहे तर रिसर्च चालू आहे पण जर का आपल्याकडे सीएल वादव मध्ये हा जो काही क्वेश्चन आहे या सीएल वादवच्या बुक मधला हा क्वेश्चन नंबर 35 आहे या सीएल वादवच्या बुक मध्ये याचा आन्सर काय दिलेला आहे तर डी हे याचं करेक्ट आन्सर दिलेला आहे हे या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचं आहे पण याच्यावरती रेफरन्स पाहायला गेलो बुक मध्ये कोणत्या तरी ठिकाणी रेफरन्स या ठिकाणी पाहायला भेटत नाहीये म्हणजे याच्या पॉसिबल या ठिकाणी काय काय आन्सर असू शकतात याच्या पॉसिबल सर्व या ठिकाणी एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी जे काही डी आहे का तर डी काय तर आपल्याकडे असणारा बुक मधला
आन्सर आहे. अगेन मी तुम्हाला बोललो काय तर रिसर्च पेपर जे आहेत काय त्यामध्ये काय त्याचं मो हे करेक्ट आन्सर दिलेलं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याकडे असंही पाहायला भेटतं की सिरीज कॉम्पोजिशन जर असेल तर आपण काय करणार तर इम्पिडन्स रिलेचा काही उपयोग करणार आणि सिरीज प्लस शंट असेल तर आपण काय करणार तर मो रिलेचा या ठिकाणी उपयोग करणार. अगेन हा क्वेश्चन काय तर आपल्याकडे डिस्प्यूट आहे. या क्वेश्चन मध्ये काय तर आपल्याकडे बरंच डिस्प्यूट आहे. मी याच्या पॉसिबल थिअरी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तुम्ही याच्यावरती काही थोडासा स्टडी करा, थोडासा रिसर्च करा आणि याच्याबद्दल पॉसिबल काय रेफरन्स भेटतो का त्याचा तुम्ही काय करा तर रेफरन्स तो गोळा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या वेळेने काय करा याच्यावरती तर रिसर्च करण्याचा प्रयत्न करा, रेफरन्स कुठं सापडतो का पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी बुक नुसार आपला आन्सर काय आहे ठिकाणी डी हे काय तर या क्वेश्चनचं बुक नुसार दिलेला आन्सर आहे. नेक्स्ट द टिपिकल व्हॅल्यू ऑफ द एससीआर फॉर द मॉडर्न अल्टरनेटर इज. आता जे काय एससीआर आहे तो एससीआर म्हणजेच काय तर हा एससीआर इज नथिंग बट द शॉर्ट सर्किट रेशो असतो आणि हा एससीआर इज नथिंग बट द शॉर्ट सर्किट रेशो तर आहेच, पण हा काय तर रेशो आहे कुणाचा तर फील्ड करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस और जनरेट द रेटेड ओपन सर्किट व्होल्टेज. म्हणजे आपल्याकडे काय करायचं आहे फील्ड करंटची व्हॅल्यू लागायची आहे त्यासाठी तर आपल्याकडे एक रेटेड ओपन सर्किट आपल्याला तयार करायचं आहे डिवायडेड बाय field current required to generate the rated armature current under the short circuit condition. म्हणजे आपण काय करतो कारण शॉर्ट सर्किट कंडिशनचा विचार करतो आणि या ठिकाणी काय करतो ओपन सर्किटचा विचार करतो. फील्ड करंट रिक्वायर्ड टू जनरेट द व्होल्टेज अंडर द ओपन सर्किट कंडिशन डिवायडेड बाय फील्ड करंट रिक्वायर्ड टू जनरेट द आर्मेचर करंट अंडर द शॉर्ट सर्किट कंडिशन. आणि यालाच लिहितो आपण काय तर 1 डिवायडेड बाय झेडएस. हा झेडएस या ठिकाणी ऍडजस्टेड और त्यालाच आपण सॅच्युरेटेड असो सॅच्युरेट आहे असं म्हणतो. आणि हा जो काय झेडएस असतो का तो झेडएस नेहमी कशामध्ये असतो तर या ठिकाणचा असणारा हा झेडएस पर युनिट मध्ये असतो. म्हणजे सिंक्रोनस इम्पिडन्स म्हणा किंवा सिंक्रोनस इम्पिडन्स हा आहे किंवा या ठिकाणी आपण यालाच लिहू शकतो काय तर 1 डिवायडेड बाय एक्सेस. अगेन हा काय तर असणारा पर युनिट मध्ये आहे म्हणजेच हा काय तर सिंक्रोनस रिॲक्टन्स आहे. मग जो काय एससीआर आहे का तर एससीआर ची रेंज कशी असते तर आपण विचार केला असेल तर या ठिकाणी आपल्याकडे असेल सिंक्रोनस कंडेन्सर. या सिंक्रोनस कंडेन्सर साठी जो का आपल्याकडे एससीआर आहे का तो एससीआर ची व्हॅल्यू असते 0.4. त्यानंतर आपण पाहतो काय तर सिलेंड्रिकल रोटार मशीन साठी याची व्हॅल्यू असते 0.5 पासून 0.9 पर्यंत. त्यानंतर आपण सलाइन पोल मशीन साठी पाहतो. या सलाइन पोल मशीन साठी आपल्याकडे याची जी काय व्हॅल्यू असते का 0.95 पासून 1.5 0.9 पासून 1.5 पर्यंत. त्यानंतर जो का आपल्याकडे मॉडर्न अल्टरनेटर आहे का त्या मॉडर्न अल्टरनेटर साठी जो का आपल्याकडे एससीआर आहे का तो एससीआर ची व्हॅल्यू असते काय तर 0.5 च्या बरोबर. म्हणजे याचा आन्सर काय आहे तर आपल्याकडे ऑप्शन नंबर डी फॉर दिल्ली 0.5 हे काय तर मॉडर्न एससीआरच्या केसमध्ये काय आहे मॉडर्न अल्टरनेटच्या केसमध्ये काय तर या ठिकाणी एससीआर ची व्हॅल्यू आहे. अगेन जो काय एससीआर आहे का तो एससीआर हा प्रपोर्शनल असतो. एससीआर वरती डिपेंड असतं काय काय डिपेंड असतं तर मशीनची साईज कशी असेल, मशीनची कॉस्ट किती असेल, मशीनची पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी किती असेल, मशीनला दिलेलं एक्सायटेशन किती असेल, या सर्व गोष्टी काय तर आपल्याकडे एससीआर वरती डिपेंड आहेत. अगेन एससीआर आणि आर्मेचर रिॲक्शन याच्यामध्ये काय असतं इनव्हर्स रिलेशन असतं. एससीआर आणि व्होल्टेज रेग्युलेशन याच्यामध्ये काय असतं इनव्हर्स रिलेशन असतं. जेवढा शॉर्ट सर्किट रेशो जास्त असेल का तेवढी मशीन काय असते आपल्याकडे जास्त स्टेबल असते. म्हणून तर जी काय सलाइन पोल मशीन आहे क्या सलाइन पोल मशीनचा एससीआर किती आहे बघा तर 0.9 पासून 1.5 पर्यंत आहे. म्हणजे याचा एससीआर शॉर्ट सर्किट रेशो काय तर जास्त आहे. म्हणून सलाइन पोल सिंक्रोनस मशीन ही काय तर जास्त स्टेबल असते ऍज कम्पेअर्ड टू द सिलेंड्रिकल रोटार मशीन. म्हणजे एससीआर आपण काय करतो स्टॅबिलिटी सुद्धा डिफाइन करतो. या ठिकाणी आपल्या क्लास नोट्स मध्ये याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. जो काही एससीआर आहे का तो एससीआर हा बेसिकली प्रपोर्शनल असतो. कोणाला तर एससीआर इज अ प्रपोर्शनल टू साईज, त्यानंतर कॉस्ट, त्यानंतर या ठिकाणी पॉवर आउटपुट असेल, त्यानंतर सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशियंट असेल, त्यानंतर या ठिकाणी मशीनची स्टॅबिलिटी असेल, त्यानंतर या ठिकाणी मशीनचं एक्साइटेशन असेल. या सर्वांना हा जो काय एससीआर आहे का तो एससीआर काय तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि एससीआर हा इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. कोणाला तर आर्मेचर रिॲक्शनला. आणि दुसरी गोष्ट अगेन हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाला तर व्होल्टेज रेग्युलेशनला. म्हणजे एससीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी जेवढी जास्त असेल का तेवढी त्याच्यामध्ये आर्मेचर रिॲक्शन कमी असेल आणि त्याचं तेवढं व्होल्टेज रेग्युलेशन काय असेल तर कमी असेल. आता व्होल्टेज रेग्युलेशन कमी असेल, व्होल्टेज रेग्युलेशन कमी आहे लो आहे याचा अर्थ काय आहे तर हे या ठिकाणी असणार गुड और याला आपण म्हणू शकतो बेटर रेग्युलेशन आहे. जर व्होल्टेज रेग्युलेशनची व्हॅल्यू या ठिकाणी 0 असेल तर हे काय तर आयडियल केस मधलं व्होल्टेज रेग्युलेशन आहे. का तर व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय असतो आपल्याकडे
ड्रॉप असतो. काय असतो? बेसिकली ड्रॉप असतो. आणि व्होल्टेज रेग्युलेशन लो आहे याचा अर्थ काय आहे? जो काय ड्रॉप आहे का तो ड्रॉप काय आहे तर लो आहे. ड्रॉप काय आहे तर लो. याचा अर्थ जे काय व्होल्टेज आहे का सेंडिंग एंडचा आणि रिसिव्हिंग एंडचा याच्यामध्ये काय आहे तर ड्रॉप हा खूपच कमी आहे. म्हणजे जेवढं आपण सेंडिंग एंडला देतो का तेवढं काय करतं तर आपल्याकडे रिसिव्हिंग एंडला जातंय. हा पॉईंट काय आहे तर आपल्याकडे महत्वाचा आहे. अगेन जो काय एससीआर आहे तो एससीआर जर आपण एकाने लो ठेवला असेल, दुसरी गोष्ट या ठिकाणी दिलेला आहे, जर आपल्याकडे एससीआर हा लो असेल तर या ठिकाणी असणारे सिंक्रोनायझिंग पॉवर काय होते आपल्याकडे कमी होते. आणि सिंक्रोनायझिंग पॉवरचं काम काय आहे तर मशीनला या ठिकाणी स्टेबल करायचं आहे. जर सिंक्रोनायझिंग पॉवर एकाने स्टेबल झाले असेल तर कमी झाले असेल तर मशीनचा सिंक्रोनिझम मधून मशीन ही बाहेर येईल. मशीनची स्टॅबिलिटी काय होते आपल्याकडे कमी होते. तेच आपल्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे, या नोट्स मध्ये दिलेलं आहे प्रॉपरली. जर आपल्याकडे एससीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कमी ठेवली असेल तर मशीनची स्टॅबिलिटी कमी होईल. मशीनला स्टेबल करण्यासाठी असणारी जी काय सिंक्रोनायझिंग पॉवर आहे का ते सुद्धा काय होईल तर आपल्याकडे कमी होईल. उलट केसमध्ये जर आपण एससीआर ची व्हॅल्यू ठिकाणी हाय ठेवली असेल तर मशीनची सिंक्रोनायझिंग पॉवर म्हणजे मशीनला स्टेबल करण्याची पॉवर कमी जास्त होईल. त्याचबरोबर मशीनची स्टॅबिलिटी सुद्धा या ठिकाणी काय होते आपल्याकडे इम्प्रूव्ह होते. हा पॉईंट काय तर महत्वाचा आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. अगेन जो काय एससीआर आहे तो एससीआर हा काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एअर गॅप लेंथ आहे. म्हणूनच काय असते तर जी काय एअर गॅप लेंथ असते की ती एअर गॅप लेंथ आपण सलाइन पोल मध्ये पाहतो जी कशी असते जास्त असते. आणि त्या ठिकाणी काय तर नॉन युनिफॉर्म एअर गॅप आहे. आणि म्हणूनच नॉन युनिफॉर्म एअर गॅप असल्याच्या कारणामुळे त्या ठिकाणी आपल्याकडे दोन रिएक्टन्स भेटतात, जो की काय असतो एक डायरेक्ट ऍक्सिस आणि दुसरा असतो काय तर क्वाड्रेचर ऍक्सिस. याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. हे आपल्या क्लास नोट्स मध्ये याच्याबद्दल डिस्कशन दिलेलं आहे. आपण क्लासमध्ये याच्याबद्दल एमसीक्यू घेतला होता फॉर द मॉडर्न अल्टरनेटिव्ह द टिपिकल व्हॅल्यू होता. आणि त्या ठिकाणी दुसरा काय दिला होता आपल्याकडे सिंक्रोनस मशीनचा सिंक्रोनस इम्पिडन्स दिला होता. म्हणजे 1/ZS किती दिला होता हा तर 1/, आपल्याकडे दिला होता 2. म्हणजे या ठिकाणी काय लिहायचं आन्सर तर 0.5 होईल. ऑप्शन नंबर काय तर थर्ड इज द करेक्ट आन्सर होतं. या ठिकाणी आपण ऑलरेडी क्लास नोट्स मध्ये घेतलेले एमसीक्यू आहेत. इन केस ऑफ द लार्ज साइज अल्टरनेटर द व्होल्टेज कंट्रोल बिकम सिरियस इफ. आता आपल्याकडे काय तर लार्ज साइजचा अल्टरनेटर आहे आणि या ठिकाणी व्होल्टेज कंट्रोल सिरियस होतंय. कधी होईल तर या ठिकाणी एससीआर चे आपल्याकडे वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपण बोललो होतो जो काय एससीआर आहे तर एससीआर चं काय तर इनव्हर्स रिलेशन आहे कोणाबरोबर तर व्होल्टेज रेग्युलेशन सोबत. आता व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे बेसिकली काय आहे तर व्होल्टेज रेग्युलेशन इज नथिंग बट द व्होल्टेजचा ड्रॉप आहे. म्हणजेच हा काय तर सिंपल आपल्याकडे आयझेड चा ड्रॉप आहे. आता जेवढा व्होल्टेजचा ड्रॉप या ठिकाणी काय असेल तर लेस असेल तेवढे या ठिकाणी काय असेल आपल्याकडे तर बेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन असेल. आता या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन इन लार्ज साइज किंवा व्होल्टेज कंट्रोल इन लार्ज साइज काय होतोय सिरियस होतोय. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करूया तर व्होल्टेज रेग्युलेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय करूया तर एससीआर घेऊया. आता जर आपण एससीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी हाय ठेवली असेल तर व्होल्टेज रेग्युलेशन काय आहे तर कमी होत आहे. आणि व्होल्टेज रेग्युलेशन कमी याचा अर्थ काय तर व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये व्होल्टेज ड्रॉप काय तर कमी आहे. आणि व्होल्टेज ड्रॉप कमी म्हणजे बेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन आहे. या ठिकाणी व्होल्टेज या ठिकाणी काय होईल तर इझिली आपल्याला कंट्रोल करता येईल आणि ते चांगल्या पद्धतीचं व्होल्टेज असेल. जर त्याच केसमध्ये जर आपल्याकडे एससीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे तर कमी आहे, एससीआर ची व्हॅल्यू कमी असल्याच्या कारणामुळे व्होल्टेज रेग्युलेशन काय असेल तर जास्त असेल. आणि व्होल्टेज रेग्युलेशन हाय आहे याचा अर्थ काय आहे तर व्होल्टेजचा ड्रॉप या ठिकाणी जास्त आहे. आणि व्होल्टेजचा ड्रॉप जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये काय तर आयझेड हा जो काय ड्रॉप आहे का तो ड्रॉप काय तर आपल्याकडे जास्त आहे. आणि ड्रॉप जास्त असल्याच्या कारणामुळे जे काय व्होल्टेज इनपुटला आहे का ते आउटपुटला काय भेटेल आपल्याकडे तर खूप कमी आउटपुटच्या ठिकाणी व्होल्टेज भेटेल. अगेन एससीआर ची व्हॅल्यू काय आहे तर लो आहे. आणि एससीआर च्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे कोणतर या ठिकाणी मशीनची असणारी काय तर स्टॅबिलिटी आणि त्याचबरोबर मशीनची असणारी सिंक्रोनायझिंग पॉवर कोएफिशिएंट. हा जो काय पीएसवाय आहे का पीएसवाय म्हणजे काय तर सिंक्रोनायझिंग पॉवर आहे. आणि सिंक्रोनायझिंग पॉवर मशीनला काय करते आपल्याकडे तर स्टेबल करण्याचा प्रयत्न करते. मशीनला सिंक्रोनिझम मधून म्हणजे तिच्या सिंक्रोनस स्पीड मधून तिला बाहेर जाऊ देत नाही. जर ती तिच्या स्पीड मधून बाहेर गेली असेल तर तिला काय करते परत तिच्या ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करते, स्टेबल करण्याचा प्रयत्न करते. आता या ठिकाणी एससीआर ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे तर कमी आहे. आणि एससीआर ची व्हॅल्यू कमी असल्याच्या कारणामुळे हा पीएसवाय सुद्धा कमी होईल आणि मशीनची अल्टिमेटली स्टेबिलिटी सुद्धा काय होईल तर कमी होईल. हा पॉईंट या ठिकाणचा काय तर आपल्याकडे अगेन दुसरा महत्वाचा आहे. मग व्होल्टेज कंट्रोल सिरियस कधी होईल तर ज्या ठिकाणी आपल्याकडे एससीआर ची व्हॅल्यू लो होईल का त्या केसमध्ये या ठिकाणचं व्होल्टेज कंट्रोल हे सिरियस होईल. हा पॉईंट काय तर अगेन महत्वाचा आहे. नेक्स्ट टाइम अ लार्ज साइज अल्टरनेटर इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट द ओव्हरलोड बाय प्रोव्हाइडिंग. आता आपल्याकडे अल्टरनेटरला प्रोटेक्ट करायचा अगेन्स्ट द ओव्हरलोड. मग या ठिकाणी ओव्हरलोड साठी आपण बेसिकली काय करत असतो तर ओव्हरलोड साठी आपण बेसिकली थर्मल रिलेचा एक वापर करू शकतो. थर्मल रिलेचा काय करतो आपण वापर करतो. त्यानंतर आपण या ठिकाणी ओव्हर करंट रिले सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो.
पण ओव्हर करंट रिले हा डिस्टिंग्विश करू शकत नाहीये की हा ओव्हरलोड आहे की हा ऍक्च्युली ओव्हर करंट रिले आहे, म्हणून पण ओव्हर करंट रिले हा डिस्टिंग्विश करत नाही की हा ऍक्च्युली लोड ओव्हरलोड आहे की या ठिकाणी हा करंट जास्त आहे, म्हणून जनरली आपण काय करतो या ठिकाणी ओव्हर करंट रिलेचा एकाने उपयोग करणं टाळतो. कोणाच्या केसमध्ये तर लार्ज साईजच्या अल्टरनेटर मध्ये. अगेन थर्मल रिलेचा आपण उपयोग करतो कशासाठी तर ओव्हरलोड साठी करतो, म्हणजे बेसिकली हा काय तर आपल्याकडे असणारा ओव्हर हिटिंगच्या पर्पज मध्ये यूज केले जाणारा काय तर रिले आहे. पण थर्मल रिलेचा या ठिकाणी काय तर ड्रॉबॅक हा काय तर हा आपल्याकडे कुलिंग सिस्टीम ही डॅमेज झाली असेल किंवा या ठिकाणी जर फॉल्टी झाली असेल तर काय थर्मल रिले त्याला डिटेक्ट करत नाही आहे. अगेन आपल्याकडे क्वेश्चन हा कशावरती आहे तर लार्ज साईज वरती आहे, आणि या ठिकाणी जो काय थर्मल रिले आहे का या थर्मल रिलेचा आपण वापर करतो कशासाठी तर जर आपल्याकडे मशीनची किंवा अल्टरनेटरची रेटिंग जर आपल्याकडे लेस दॅन 50 मेगावॅट मशीनची रेटिंग जर आपल्याकडे लेस दॅन 50 मेगावॅट असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो तर या थर्मल रिलेचा ठिकाणी वापर करतो. ओव्हरलोड असेल किंवा ओव्हर हिटिंग असेल. पण जर या ठिकाणी मशीन जर ठिकाणी लार्ज साईजचे असेल लार्ज रेटिंगचे असेल तर या ठिकाणी अगेन आपण यूज करतो काय तर टेम्परेचर सेन्सिंग डिव्हाइस, त्यालाच आपण टेम्परेचर डिटेक्टिंग डिव्हाइस असं म्हणू शकतो. आणि हेच काय असतं ठिकाणी असणारे टेम्परेचर सेन्सिटिव्ह रिलेज असतात. म्हणजे जर आपल्याकडे लार्ज साईजचा अल्टरनेटर असेल का तर त्या केसमध्ये आपण काय करतो टेम्परेचर सेन्सिंग डिव्हाइस और टेम्परेचर डिटेक्टिंग डिव्हाइस, त्याला आपण काय म्हणतो टेम्परेचर डिटेक्टिंग डिव्हाइस असं म्हणतो. हाय पॉईंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. म्हणजे जर आपल्याकडे लार्ज साईजचा अल्टरनेटर असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार टेम्परेचर सेन्सिटिव्ह रिलेज यूज करणार. सो ऑप्शन नंबर बी याचा काय तर करेक्ट आन्सर आहे. अगेन जर आपल्याकडे याच अल्टरनेटची रेटिंग जर आपण लेस दॅन 50 मेगावॅट असेल म्हणजे हा जर एखादी कमी रेटिंगचा असेल तर या ठिकाणी आपण काय करू शकतो तर थर्मल रिलेचा ठिकाणी उपयोग करतो. पण लार्ज साईजचा असल्याच्या कारणामुळे त्याची रेटिंग सुद्धा कशी असेल तर जास्त असेल, म्हणून आपण काय करतो तर ऑप्शन बी ला ऍज अ करेक्ट या ठिकाणी मानतो. या ठिकाणी आता कॉम्बिनेशन ऑफ ए अँड बी दिलेला आहे, कॉम्बिनेशन ऑफ बी अँड सी दिलेला आहे. आपल्याला वाटेल थर्मल रिलेचा तर आपण उपयोग करतो, पण बेसिकली थर्मल रिलेचा आपण उपयोग करतो कशासाठी रेटिंग लेस दॅन 50 मेगावॅट. अगेन या ठिकाणी आपण बेसिकली याचा उपयोग करतो कशासाठी तर फॉर द प्रोटेक्शन ऑफ द मोटर अगेन्स्ट द ओव्हरलोड, और त्यालाच आपण काय म्हणतो तर ओव्हर हिटिंग असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हिटिंग जास्त झाली I2 R लॉस झालं की टेम्परेचर वाढेल, आणि टेम्परेचर वाढलं काय ओव्हर हिट होईल मशीन डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपण काय करतो थर्मल रिलेचा आपण उपयोग करतो फॉर द प्रोटेक्शन ऑफ द मोटर अगेन्स्ट द ओव्हरलोड और ओव्हर हिटिंग. आता या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळे काय तर ठिकाणी असणारे प्रोटेक्शन सिस्टीम कशा पद्धतीने असतील, आपण कोणते डिव्हाइस ठिकाणी यूज करू शकतो, कोणता रिले ठिकाणी यूज करू शकतो याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करणं काय तर महत्वाचं आहे. या ठिकाणी फर्स्ट आपण डिस्कशन करूया अल्टरनेटर बद्दल. मग अल्टरनेटरच्या या ठिकाणी फर्स्ट पॉईंट काय तर प्रोटेक्शन अगेन्स्ट जर आपण फेल्युअर ऑफ प्रायमर झाला असेल तर या ठिकाणी काय तर रिव्हर्स पॉवरचा फ्लो या ठिकाणी पॉसिबल आहे. म्हणून आपण काय करतो या ठिकाणी तर रिव्हर्स पॉवर डायरेक्शनल रिलेचा या ठिकाणी उपयोग करतो. त्यानंतर सेकंड आपल्याकडे फेल्युअर ऑफ द फील्ड म्हणजे काय तर लॉस ऑफ फील्ड और लॉस ऑफ एक्साइटेशन और फेल्युअर ऑफ द काय तर एक्साइटेशन आहे. यासाठी आपण काय करतो तर फॉर फेल्युअर ऑफ फील्ड और एक्साइटेशन आपण काय करतो ऑफसेट मोर रिले इज युज्ड. त्यानंतर थर्ड आपल्याकडे अनबॅलन्स्ड लोडिंग. जर अनबॅलन्स लोडिंग झाला असेल तर या ठिकाणी निगेटिव्ह सिक्वेन्स करंट फ्लो होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपण काय करतो तर निगेटिव्ह सिक्वेन्स रिले यूज करतो. त्यानंतर आपल्याकडे आहे ओव्हरलोडचं प्रोटेक्शन करायचं आहे. मग या ओव्हरलोडच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करू शकतो तर टेम्परेचर सेन्सिटिव्ह रिले, और दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण थर्मल रिले या ठिकाणी यूज करू शकतो डिपेंडिंग ऑन द काय त्याची असणारी रेटिंग. जर आपल्याकडे रेटिंग ही लेस दॅन 50 मेगावॅट असेल तर आपण काय करणार तर थर्मल रिले या ठिकाणी यूज करणार. अगेन आपल्याकडे ओव्हर व्होल्टेज आहे, ओव्हर करंट प्रोटेक्शन आहे, आपण काय करतो या ठिकाणी तर ओव्हर करंट रिलेचा या ठिकाणी उपयोग करतो. त्यानंतर आपल्याकडे ओव्हर स्पीड आहे, या ओव्हर स्पीड साठी आपण काय करतो तर फ्लाय बॉल गव्हर्नरचा काय करतो आपण उपयोग करतो. काय करतो फ्लाय बॉल गव्हर्नरचा आपण ओव्हर स्पीड साठी उपयोग करतो. आता नेक्स्ट आपल्याकडे अगेन फेस टू फेस फॉल्ट आहे, फेस टू ग्राउंड फॉल्ट आहे आणि इंटरटर्न फॉल्ट आहे.
अच्छा, या ठिकाणी हा जे काय प्रोटेक्शन आहे, काय प्रोटेक्शन कुणा असेल तर या ठिकाणी हे जे काय 3 आहेत का, हे 3 बेसिकली स्टेटरचं प्रोटेक्शन आहे. मग या ठिकाणी फेस टू फेस फॉल्ट आहे, फेस टू ग्राउंड फॉल्ट आहे आणि इंटरटर्न फॉल्ट आहे. जर आपल्याकडे फेस टू फेस फॉल्ट असेल तर या ठिकाणी आपण काय करतो, मर्ज प्राइस प्रोटेक्शन, और त्याला आपण म्हणू शकतो काय तर पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन आपण यासाठी यूज करतो. जर आपल्याकडे फेस टू ग्राउंड फॉल्ट असेल म्हणजे फेस टू अर्थ फॉल्ट झाला असेल तर या केसमध्ये आपण काय करतो, रेस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट रिले आपण काय करतो या ठिकाणी यूज करतो. जर आपल्याकडे इंटरटर्न फॉल्ट असेल म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे इंटरटर्मनेस इंटरफेस टू फेस फॉल्ट झाला असेल तर या केसमध्ये आपण काय करतो तर स्प्लिट फेज रिले यूज करतो. कोणते रिले यूज करतो, स्प्लिट फेज रिलेज आर यूज्ड फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द इंटरटर्न फॉल्ट ऑफ द अल्टरनेटर. जर आपल्याकडे या ठिकाणी रोटारचा अर्थ फॉल्ट झाला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो तर अर्थ फॉल्ट रिले या ठिकाणी यूज करतो. हे झाले काय तर आपल्याकडे अल्टरनेटरचे, हे काय तर बेसिकली स्टेटरचे फॉल्ट आहे, हा काय तर आपल्याकडे रोटारचा फॉल्ट आहे. आणि हे जे काय आहेत का फेल्युअर ऑफ प्राइम मूव्हर, फेल्युअर ऑफ फील्ड वगैरे हे जे काय अनबॅलन्सिंग जे काय आहेत का सर्व हे काय तर आपल्याकडे असणारे एक्सटर्नलचे फॉल्ट आहेत, कारण ह्या सर्व गोष्टी काय तर बाहेरच्या आहेत. नेक्स्ट आपल्याकडे आहे द इम्पल्स रेशो ऑफ द रॉड गॅप इज. पहिली गोष्ट आपल्याकडे इम्पल्स रेशो म्हणजे काय हा पॉइंट आपल्याकडे समजायला पाहिजे. तर इम्पल्स रेशो इज नथिंग बट द रेशो ऑफ द इम्पल्स व्होल्टेज टू द पीक व्होल्टेज. आता इम्पल्स व्होल्टेज म्हणजे काय असते बेसिकली तर हे हाय फ्रिक्वेन्सीचं काय असतं तर ट्रान्झिएंट और हाय फ्रिक्वेन्सीचं व्होल्टेज असतं, जे की व्होल्टेजची व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू काय असते जास्त असते. आणि पीक व्होल्टेज म्हणजे बेसिकली काय असतं तर पॉवर फ्रिक्वेन्सीला असणारं जे काय व्होल्टेज आहे का यालाच आपण काय म्हणतो तर पीक व्होल्टेज असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हाय फ्रिक्वेन्सी इम्पल्स व्होल्टेज याला असं म्हणूया आपण. आणि या ठिकाणी काय तर पॉवर फ्रिक्वेन्सीचं काय तर व्होल्टेज आहे, म्हणजे या ठिकाणी काय तर 50 हर्ट्झ ची फ्रिक्वेन्सी असेल आणि या ठिकाणी काय तर आपल्याकडे इम्पल्स फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी, या दोघांचा रेशो म्हणजे काय तर इम्पल्स रेशो. अच्छा, हा सांगतो आपल्याकडे काय तर जे काय आपल्याकडे इन्सुलेटर असेल यांची स्ट्रेंथ कशी असेल, कारण व्होल्टेज वरतीच आपण काय करतो तर इन्सुलेशनची स्ट्रेंथ डिझाईन करण्याचा प्रयत्न करतो व्होल्टेजच्या रेटिंग वरती. मग जर आपण इन्सुलेटरचा विचार केला असेल तर त्या इन्सुलेटरसाठी जो काय आपल्याकडे इम्पल्स रेशो असायला पाहिजे का, हा काय असायला पाहिजे तर हाय असायला पाहिजे असतो. जर आपण लाइटनिंग अरेस्टर यूज केला असेल, कोणता, जर आपण लाइटनिंग अरेस्टर यूज करत असेल तर त्या लाइटनिंग अरेस्टर साठी जो काय इम्पल्स रेशो असतो का तो काय असतो बेसिकली तर लो असतो. जर आपण रॉड गॅप यूज केला असेल तर या रॉड गॅप साठी जो काय इम्पल्स रेशो असतो का तो असतो किती तर बिटवीन 1.2 अँड 1.5. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द काय तर या केसमध्ये या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. The shunt compensation in extra high voltage line is restored to. आता ठिकाणी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन विचारलेली आहे आणि या केसमध्ये शंट कॉम्पन्सेशन म्हणजे कशासाठी आपण यूज केले जातो हा या ठिकाणी वर्ड काय तर महत्वाचा आहे. मग या ठिकाणी आपण शंट मध्ये काय करू शकतो तर शंट कॉम्पन्सेशन मध्ये आपण दोन गोष्टी यूज करू शकतो. एक असेल आपल्याकडे काय तर कॅपॅसिटिव्ह शंट कॉम्पन्सेशन आणि दुसरा आपल्याकडे काय असेल तर इंडक्टिव्ह शंट कॉम्पन्सेशन. मग या कॅपॅसिटिव्ह शंट कॉम्पन्सेशनचा उपयोग करतो काय तर सपोज आपल्याकडे काय तर लोड हा इंडक्टिव्ह आहे आणि इंडक्टिव्ह लोड असल्याच्या कारणामुळे या ठिकाणचा पॉवर फॅक्टर काय तर लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे आणि या ठिकाणी काय झालाय तर व्होल्टेजचा ड्रॉप या ठिकाणी काय झालाय तर जास्त झालाय आणि व्होल्टेजचा ड्रॉप जास्त झाल्याच्या कारणामुळे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय झालंय कमी झालंय म्हणजे या ठिकाणी काय तर अंडर व्होल्टेज आहे. म्हणजे शंट कॉम्पन्सेशन मध्ये जर आपण कॅपॅसिटन्सचा विचार केला असेल तर बेसिकली हा काय करतोय तर जे काय सिस्टीम मध्ये होणारे जे काय अंडर व्होल्टेज आहेत का या अंडर व्होल्टेजला हा काय करतोय तर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे शंट कॅपॅसिटिव्ह कॉम्पन्सेशन इज युज्ड इन केस ऑफ द अंडर व्होल्टेज. मग या ठिकाणी व्होल्टेज व्हॅल्यू काय आहे तर कमी आहे, इंडक्टिव्ह नेचर असल्याच्या कारणामुळे लाईनचा पॉवर फॅक्टर सुद्धा काय तर कमी आहे. मग या पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करायचा आहे म्हणजे काय होईल या केसमध्ये तर पॉवर फॅक्टर हा इम्प्रूव्ह होईल आणि अगेन या ठिकाणी काय होईल तर व्होल्टेजची प्रोफाईल सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या कॅपॅसिटन्स यूज केल्यामुळे काय होईल तर आपल्याकडे इम्प्रूव्ह होईल. अच्छा, आपण इंडक्टिव्ह शंट कॉम्पन्सेशन करू शकतो का तर करू शकतो. म्हणजे काय तर लाईन मध्ये शंट मध्ये इंडक्टर जोडा आणि इंडक्टर जोडल्याच्या कारणामुळे याचा पर्पज काय तर हा काय करेल तर या ठिकाणी जो काय करंट आहे का त्या करंटला काय करेल तर अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करेल, लिडिंग करंटला हा काय करेल तर अब्झॉर्ब करण्याचा
जोडण्याचा प्रयत्न करेल. मग या ठिकाणी इंडक्टर्स जोडल्याच्या कारणामुळे जे काय रिसिव्हिंग एंडचा लोड आहे का तो रिसिव्हिंग एंडचा लोड ऑलरेडी काय असेल तर कॅपॅसिटिव्ह नेचरचा असेल आणि कॅपॅसिटिव्ह नेचरचा असल्याच्या कारणामुळे रिसिव्हिंग एंडला काय असतील तर आपल्याकडे ओव्हर व्होल्टेज असतील. म्हणजे रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज काय तर आपल्याकडे जास्त आहे. या रिसिव्हिंग एंडच्या व्होल्टेजला काय करायचं आहे कमी करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय करतो तर इंडक्टन्स जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इंडक्टिव्ह कंपन्सचा पर्पज काय तर अगेन जे काय व्होल्टेज आहे का त्या व्होल्टेजला काय करायचं आहे रिड्यूस करायचं आहे. का तर या ठिकाणी व्होल्टेजची व्हॅल्यू काय तर जास्त आहे आणि इंडक्टर आपण शंट मध्ये जोडतो म्हणजेच काय तर शंट इंडक्टर आहे म्हणजेच काय तर शंट रिएक्टर आहे आणि याचा आपण उपयोग करतो काय तर फॅरांटी कंट्रोल डिव्हाइस म्हणून. जर हा फॅरांटी कंट्रोल डिव्हाइस असेल तर याचा अर्थ काय तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज हे जास्त असतं त्याला आपल्याला कमी करायचं आपण काय करतो तर या ठिकाणी शंट इंडक्टर और शंट रिएक्टरचा ठिकाणी काय करतो उपयोग करतो. म्हणजे या ठिकाणी शंट मध्ये आपल्याकडे काय तर दोन आहेत एक आहे कॅपॅसिटिव्ह आणि दुसरा काय तर इंडक्टिव्ह आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला काय तर शंट कंपाऊंड एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन इज कशासाठी असतं तर आपण पाहिलं काय तर जर आपल्याकडे लाईन मध्ये अंडर व्होल्टेज असेल तर आपण काय करणार तर कॅपॅसिटन्स जोडणार शंट मध्ये आणि जर सिस्टम मध्ये आपल्याकडे ओव्हर व्होल्टेज असेल तर काय करणार आपण तर काही इंडक्टर जोडणार जेणेकरून इम्प्रूव्ह कोण होईल तर इम्प्रूव्ह या ठिकाणी होईल काय तर फक्त आणि फक्त व्होल्टेज आणि या केस मध्ये काय होईल तर आपल्याकडे पॉवर फॅक्टर होईल. आता बाकी गोष्टी स्टॅबिलिटीवरती याचा काय इम्पॅक्ट होतो का तर स्टॅबिलिटीवरती याचा काय इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण शंट कंपाऊंडचा विचार करूया का तेव्हा तेव्हा काय होईल तर आपल्याकडे व्होल्टेजची प्रोफाईल ही इम्प्रूव्ह होईल. ऑप्शन नंबर सी इज द काय होतं याचा करेक्ट आन्सर आहे या केस मध्ये. आपल्याकडे दुसरा टाइप असतो कंपाऊंड त्याला आपण काय म्हणतो तर सिरीज कंपाऊंड असं म्हणतो. सिरीज मध्ये अगेन आपल्याकडे दोन एक असेल कॅपॅसिटिव्ह सिरीज आणि दुसरा असेल काय तर इंडक्टिव्ह. आता सिरीज मध्ये जर आपण कॅपॅसिटर जोडला असेल तर लाईनचा रिएक्टन्स हा कमी होईल आणि लाईनचा रिएक्टन्स कमी झाल्याच्या कारणामुळे जे काही पॉवर सिस्टमची जी काही कॅपेबिलिटी आहे का पॉवर ट्रान्सफर करण्याची ती काय होईल तर जास्त होईल. अगेन व्होल्टेजचा ड्रॉप सुद्धा या ठिकाणी काय होतो आपल्याकडे कमी व्होल्टेज ड्रॉप सुद्धा आपल्याला काय होतो तर कमी होतो. हाय पॉईंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. अगेन या ठिकाणी जर आपण लाईनचा इंडक्टन्स सिरीज मध्ये जोडला असेल तर याचा इम्पॅक्ट काय होईल तर जे काही करंटचे रिपल असतील का ते करंटचे रिपल या ठिकाणी काय होतील आपल्याला कमी होतील. वेव्ह फॉर्मचा सेफ या ठिकाणी काय होईल तर स्मूथर होईल. म्हणजे या ठिकाणी आपण कॅपॅसिटन्स जोडला असेल तर सिस्टमची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होईल का तर कॅपॅसिटन्स जोडल्याच्या कारणामुळे नेट रिएक्टन्सची व्हॅल्यू काय तर आपल्याकडे कमी होईल. म्हणजे शंट कंपाऊंड असतं कशासाठी तर इम्प्रूव्ह द व्होल्टेज प्रोफाईल आणि टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी आपण काय करतो तर बेसिकली सिरीज कंपन्सेशनचा उपयोग करतो. कोणाचा सिरीज कंपन्सेशन हा पॉइंट या ठिकाणी काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे. सो याचा आन्सर काय तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर आहे. याच्याच बद्दल आपल्या क्लासमध्ये याच्यामध्ये डिस्कशन दिलेलं आहे. ह्याही गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. जर या तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईडचा टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईडच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन व्हायचं आहे. जर सेशन तुम्हाला आवडला असेल तर सेशनला लाईक करायचं आहे आणि तुमचा काही फीडबॅक असेल तर फीडबॅक तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.